सुरुवातीला बातमी धनंजय मुंडेंच्या गृहकलह संदर्भातली। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंवर कौटुंबिक न्यायालयानं ठपका ठेवलाय। सोबतच करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निर्वाळा सुद्धा न्यायालयाकडनं दिला गेलाय। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात मुंबईतल्या कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती आणि कोर्टाचा हा निकाल धनंजय मुंडेंसाठी एक प्रकारे मोठा धक्का मानला जातोय। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात पत्नी करुणा शर्मा यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला। या प्रकरणी कोर्टानं गुरुवारी महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला। त्यामध्ये धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टानं अंशतः मान्य केलंय। कोर्टाने दिलेल्या आदेशात 5 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेख केला गेलाय। 2020 साली करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या मूळ गावी गेल्या होत्या। त्यावेळी धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना धमकावलं होतं, तसंच पुन्हा गावी येण्यास मनाई केली। घटनेच्या रात्री धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, असं कौटुंबिक न्यायालयानं म्हटलंय। घरेलू हिंसाचार आहे ते तो अगोदरपासून चालू आहे। तरी पण एक महिला म्हणून मी घरामध्ये होती आणि लपवत होती सगळी गोष्टी। पण 2019चे नंतर मंत्री झाल्यानंतर ते माझा सोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी की मला तू नकोय आता। तो मी डोमेस्टिक व्हायलेंसचा केस केला आणि सोडला पण ना। कौटुंबिक हिंसाचार हे शब्द कोर्टाने वापरलेला नाहीये। कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी करुणा शर्मा बरोबर त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिप होते हे मान्य केलेला होता। करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाकडनं दिला गेलाय। तसंच धनंजय मुंडेंनी पत्नी करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी। त्यापैकी 1,25,000 रुपये करुणा मुंडेंना तर 75,000 रुपये त्यांची मुलगी शिवानीला दिले जावे, असा कोर्टाचा आदेश आहे। माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे। जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही। मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना। काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। फक्त उदरनिर्वाहासाठी तिला काहीतरी पैसे अपेक्षित आहे किंवा द्यायला पाहिजे, म्हणून तिला 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे। खरं तर करुणा मुंडेंनी दरमहा 15 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती, पण कोर्टानं करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिलाय। ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे, त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे। पण जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडाचे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझं असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेला पण आहे। तुम्ही माहिती काढा RTI टाकून की त्यांनी काय केलेलं। आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तो काय त्यांना काही भीती नाही होती। पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन। गेल्या 3 वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात हा खटला सुरू आहे। या खटल्याच्या निकालापर्यंत करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी धनंजय मुंडेंना द्यावी लागेल। कोर्टाच्या आदेशामुळे धनंजय मुंडेंना निश्चितच धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान करुणा मुंडेंनी डोमेस्टिक व्हायलन्सचा आरोप केला आणि त्यांना झालेल्या मारहाणीचे काही पुरावे सुद्धा दाखवले। न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंनी ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली। त्यांनी मारहाण झाल्याचे फोटो सुद्धा न्यूज 18 लोकमतला दाखवले, जे त्यांच्या मोबाईल स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, ज्यात त्यांचा एक डोळा सुजलेला आहे, काळं निळं झालेलं आहे त्या डोळ्याला, तर त्यांच्या गालावरती सुद्धा मारहाणीचे निशाण आपल्याला पाहायला मिळतात। न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह दृश्य किंवा एक्सक्लुझिव्ह फोटो करुणा मुंडेंनी दाखवल्यात। एक बात बताइए, मैंने आपको फोटो दिखाई, मेरा बेटा फोटो दिखा दे कि बाप को कभी मारा होगा तो, और यदि उसने मुझे मेरी जान पे जब बनी आई, मेरी जान ही जा रही है, तो एक आध थप्पड़ मार भी दिया होगा तो क्या बुरा है? मारहाणीचे फोटो दाखवाल का तुम्ही? हाँ है ना,
हे बघा, माझ्याकडे सगळे पुरावे आहे, माझ्याकडे काही नाही सत्याकडे फक्त पुरावे असतो. हे बघा, बघ ना.